नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मी आहे शालिनी हुबलीकर आणि माझ्या हुबलीकर्स मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला शिकवणार आहे इतिहास व नागरिक शास्त्र इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी. तुमचा आहे पहिला धडा, इतिहासाची साधने. हा धडा मी ऑलरेडी तुम्हाला शिकवलेला आहे माझ्या इंग्लिश चॅनलमध्ये, पण जे माझे नवीन विद्यार्थी आहेत हुबलीकर्स मराठी चॅनलमधले, तर त्या मुलांसाठी मी हा धडा ह्या चॅनलमध्ये एक्सप्लेन करत आहे पुन्हा एकदा. तर चला मग आपण सुरू करूया. पहिला धडा, इतिहासाची साधने. काय आहेत आता इतिहासाच्या साधनांमध्ये? तर भारताच्या प्राचीन कालखंडाचा अभ्यास आपण मागील वर्षी केला आहे. यावर्षी आपण मध्ययुगीन कालखंडाचा अभ्यास करणार आहोत. आता प्राचीन म्हणजे फार वर्षापूर्वी होऊन गेलेली घटना, त्याला म्हणतात प्राचीन. आणि मध्यम म्हणजे ना एकदम जुनी ना एकदम नवी. ठीक आहे. तर या वर्षी आपण कसला अभ्यास करणार आहोत? तर मध्ययुगीन कालखंडाचा अभ्यास करणार आहोत. भारतीय इतिहासातील मध्ययुगाचा कालावधी हा ढोबळमानाने इसवी सनाच्या 9व्या शतकापासून ते 18व्या शतका अखेरपर्यंत मानला जातो. आता ढोबळमानाने म्हणजे एक अंदाज लावलेला आहे की भारतीय इतिहासातील मध्ययुगाचा कालावधी मध्ये मध्यंतरचा जो काळ आहे तो कुठून कुठपर्यंतचा असला पाहिजे? तर इसवी सनाच्या 9व्या शतकापासून ते 18व्या शतका अखेरचा मानला जातो. या पाठात आपण मध्ययुगीन इतिहासाच्या साधनांचा अभ्यास करणार आहोत. ठीक आहे. तर भूतकाळात घडलेल्या घटनांची कालक्रमानुसार शास्त्रशुद्ध व पद्धतशीर दिलेली माहिती म्हणजे इतिहास होय. अधोरेखित करा. हे वाक्य अतिशय महत्त्वाचं आहे. इतिहास म्हणजे काय? तर त्याचं हे उत्तर आहे भूतकाळात घडलेल्या घटनांची. आता भूतकाळात घडून गेलेली घटना, आता 3 काळ तुम्ही शिकलात की नाही? भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ. आता भूतकाळ म्हणजे होऊन गेलेली घटना. आता भूतकाळात घडलेल्या घटनांची कालक्रमानुसार म्हणजे कालानुसार. आता भूतकाळामध्ये तुमचा जन्म झाला, मग तुम्ही पहिला वर्ष वाढदिवस साजरा केला, दुसरा वर्ष साजरा केला, तिसरा वर्ष साजरा, असं करत आलात की नाही तुम्ही? म्हणजे आता तुम्हाला जर विचारलं तुम्ही किती वर्षाचे आहात, तर तुम्ही बोलणार आम्ही 11 वर्षाचे आहोत, आम्ही 10 वर्षाचे आहोत, आम्ही 12 वर्षाचे आहोत. हो की नाही? तर कशावरून बोलणार की तुम्ही 11 वर्षाचे आहात, 12 वर्षाचे आहात? का? तर भूतकाळापासून तुम्ही मोजलेलं आहे वर्ष. त्यामुळे भूतकाळात घडून गेलेली घटना म्हणजेच तुमचा वाढदिवस, तुमचा जन्म. ठीक आहे. तर कालक्रमानुसार शास्त्रशुद्ध आणि पद्धतशीर दिलेली माहिती म्हणजे प्रत्येक एक गोष्ट घडलेली ती खरी असलेली पाहिजे. ठीक आहे. तर आणि ती पद्धतशीरपणे मांडलेली पण असली पाहिजे. त्यालाच काय म्हणतात? इतिहास असे म्हणतात. माहिती आहे का तुम्हाला? इतिहास हा शब्द इति अधिक हो अधिक आस असा तयार झालेला आहे. अधोरेखित करा. हे वाक्य रिकाम्या जागामध्ये येऊ शकतो किंवा एका वाक्यातही येऊ शकतो. या शब्दाचा अर्थ असे घडले असा आहे. बघा, इतिहास म्हणजे असे घडले. कधी? होऊन गेलेला काळ. व्यक्ती, समाज, स्थळ आणि काळ हे 4 घटक इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. आणि हे वाक्यही अत्यंत महत्त्वाचं आहे. तर ह्याला अधोरेखित करा. आता जर तुम्ही नवीन आहात ना माझ्या चॅनलवरती, तर मी जेव्हा धडा शिकवते आणि तुम्ही जेव्हा शिकायला बसता त्यावेळी पुस्तक आणि पेन्सिल हातामध्ये घेऊन बसायचं आणि जे मी इम्पॉर्टंट अंडरलाईन करायला सांगते, अधोरेखित करायला सांगते, तर ते तुम्हाला 99% परीक्षेमध्ये येणारच असं समजून जायचं तुम्ही. ठीक आहे. त्यामुळे अधोरेखित करायला विसरू नका. तर इतिहासाचे अत्यंत महत्त्वाचे घटक काय आहेत? तो व्यक्ती म्हणजे माणूस, समाज म्हणजे तो कोणत्या समाजात होता, स्थळ म्हणजे जागा, आणि काळ तो काळ कोणता होता. हे 4 घटक इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. इतिहास हा विश्वसनीय पुराव्यांवर आधारित असावा लागतो. आता इतिहास हा विश्वसनीय पुराव्यांवर आधारित असावा लागतो. आता म्हणजे तुमचा जन्म. हो की नाही? आता तुम्ही जन्म झाले की मग तुम्हाला काय गॅरंटी असते ना की हेच आमचे आई वडील आहेत,
हे आमचे काका आहेत, ही मावशी आहे, तर काय आहे, कन्फर्म आहे तुम्हाला. तर इतिहास सुद्धा हा कशावर अवलंबून असतो, तर विश्वसनीय, बरोबर, योग्य त्या पुराव्यांवर आधारित असावा लागतो. या पुराव्यांनाच इतिहासाची साधने असे म्हणतात. आणि हा प्रश्न नक्की विचारला जातो परीक्षेमध्ये, इतिहासाची साधने कोणती, तर अधोरेखित करा इथून ते इथपर्यंत. इतिहास हा विश्वसनीय पुराव्यांवर आधारित असावा लागतो. या पुराव्यांनाच इतिहासाची साधने म्हणतात. या साधनांचे भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने असे वर्गीकरण करून आपण त्याची माहिती घेऊ. अधोरेखित करा हे वाक्य. इतिहासाची 3 साधने कोणती किंवा इतिहासाची साधने कोणती, तर भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधनांमध्ये त्यांचं वर्गीकरण करण्यात आलं आहे, म्हणजे विभाजन करण्यात आले आहे, भाग करण्यात आले आहे. तसेच इतिहासाच्या साधनांचे मूल्यमापनही करू. आता त्यावेळेचे जे साधन आहे ते किती पुराणे आहेत तर ते खरेच आहेत का, ते शिवाजी महाराजांचे होते की औरंगजेबाचे होते, तर असे त्याचे मूल्यमापन करणे, एकंदरीत अभ्यास करून त्याचा, तर आपण आता ह्याच्यामध्ये शिकणार आहोत. ज्या ऐतिहासिक घटनेचा अभ्यास करायचा असतो तिच्याशी संबंधित अशा अनेक बाबींचा विचार करावा लागतो. त्यासाठी ऐतिहासिक साधनांचा आधार घ्यावा लागतो. अधोरेखित करा हे वाक्य. ऐतिहासिक साधनांचा आपल्याला केव्हा आधार घ्यावा लागतो, तर एखादी इतिहासात घडून गेलेली जी घटना आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी आणि त्याच्याशी संबंधित अशा अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. ठीक आहे, तर त्यासाठी ऐतिहासिक साधनांचा आधार घ्यावा लागतो. या साधनांच्या तारतम्याने व चिकित्सकपणे वापर करणे आवश्यक असते. तर जेव्हाही अशा प्रकारची साधनं आपल्याला भेटतात तर त्यांचा वापर व्यवस्थित केला पाहिजे. आणि चिकित्सक म्हणजे एखाद्या वस्तूचा अभ्यास करतो ना आपण, तर त्या प्रकारे ते साधन वापरणे फार गरजेचे असते. ठीक आहे, तर सर्वप्रथम आपण अभ्यास करणार आहोत भौतिक साधने. आता भौतिक साधनेमध्ये हा तक्ता परीक्षेमध्ये 100% विचारला जातो. भौतिक साधने, भौतिक साधनांमध्ये काय काय येतात, तर स्मारके, इमारती, लेणी, शिलालेख, नाणी, ताम्रपट, किल्ले. किल्ले आहेत, स्मारके आहेत ना, म्हणजे समाधी वगैरे बांधलेल्या आहेत त्या, इमारती, त्यावेळी बांधलेल्या इमारती, त्यानंतर लेणी, अजंठा एलोरा लेणी आहेत की नाही ते, शिलालेख म्हणजे दगडांवरती लिहिलेलं, नाणी, त्या काळाची नाणी, आणि ताम्रपट ज्यावरती लिहत होते ना आधीचे लोक ते. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये भौतिक साधनांमध्ये ह्यांचा समावेश होतो. आता वरील वस्तू आणि वास्तू किंवा त्यांचे अवशेष यांना इतिहासाची भौतिक साधने म्हणतात. अधोरेखित करा. एखादी वस्तू किंवा वास्तू, जागा, त्यांना भौतिक साधने असे म्हणतात. किंवा त्यांचे अवशेष, काही भाग मिळालेले, अखंडच भेटेल असं नाही, त्याचे तुकडे सुद्धा, काही भाग सुद्धा भेटू शकतात. भौतिक साधनांमध्ये किल्ल्यांचे महत्त्वपूर्ण स्थान असते. बघा, सगळ्यात महत्त्वाचे काय आहेत, किल्ले. रिकाम्या जागाभरामध्ये विचारलं जाऊ शकतं. किल्ल्यांचे काही महत्त्वाचे प्रकार आहेत, जसे गिरिदुर्ग. गिरी म्हणजे काय, डोंगर, पर्वतवर बांधलेले किल्ले. वनदुर्ग म्हणजे जंगलामध्ये बांधलेले किल्ले. जलदुर्ग म्हणजे पाण्यामध्ये बांधलेले किल्ले. आणि भुईकोट म्हणजे जमिनीवरती बांधलेले किल्ले हे होत. तसेच स्मारकांमध्ये समाधी, कबर, वीरगळ, तर इमारतींमध्ये राजवाडे, मंत्री निवास, राणी वसा, सामान्य जनतेची घरे यांचा समावेश होतो. एकंदरीत हे पूर्ण महत्त्वाचंच आहे. तर कशामध्ये काय काय समावेश होतो, 2-2 नावे लिहा असं आलं तुम्हाला, तर किल्ल्यांचे कोणते 2 प्रकार लिहा, तर ह्या 4 मधले कोणते तुम्ही 2 लिहू शकता. स्मारकांमध्ये कोणती 2 नावे लिहा, कबर, वीरगळ, समाधी, काहीही लिहू शकता. इमारतींमध्ये काय काय येतात, राजवाडे, राणी वसा, मंत्री निवास, सामान्य जनतेची घरे. यावरून आपल्याला त्या कालखंडाचा बोध होतो
म्हणजे त्या काळामध्ये लोक कशा प्रकारे राहत होते याची आयडिया येते आपल्याला, बोध होतो म्हणजे कळतं आपल्याला. वास्तुकलेची प्रगती समजते. त्यावेळी लोक ज्या प्रकारे घरं वगैरे बांधत होते त्यामध्ये त्या लोकांची जी कला होती, वास्तुकला, घरामध्ये केलेली त्यांची जी कला होती किंवा घर कशा प्रकारे त्यांनी बांधलं होतं ते आपल्याला समजतं. त्या काळातील आर्थिक स्थिती कशा प्रकारची होती, त्यांचा कलेचा दर्जा, त्यावेळी जे काही कलाकार होते, जे काही त्यांनी कलाकुसर केले होते त्याचा दर्जा कसा होता, बांधकामाची शैली म्हणजे कशा प्रकारचं त्यांचं बांधकाम होतं, लोकांचे राहणीमान इत्यादींची माहिती मिळते. कळलं? कशामध्ये? भौतिक साधनांमध्ये. त्यानंतर सांगा पाहू, नाणी इतिहास कसा सांगतात? जाणून घ्या. प्राचीन काळापासून कवडी, दमडी, धेला, पै, पैसा, आणा, रुपया ही नाणी प्रचलित होती. जेव्हा मी फार लहान होती ना तेव्हा कवडी, दमडी होता, धेला मला आठवत नाहीये, पै होता, पैसा होता, आणा होता, रुपया होता, फक्त मला धेला आठवत नाहीये. ही नाणी प्रचलित होती. नाण्यांवरून काही म्हणी, वाक्प्रचार प्रचलित आहेत. उदाहरणार्थ, एक फुटकी कवडी देणार नाही म्हणजे तुला एक दमडी सुद्धा देणार नाही, एक पैसा सुद्धा देणार नाही. चमडी जाये पर दमडी न जाय, माझं चांबलं सोडलं गेलं तरी चालेल पण मी तुला एक पैसाही देणार नाही. पै, पैचा हिसाब ठेवणे म्हणजे एक एक पैशाचा हिसाब ठेवणे. 16 आणे सच म्हणजे 16 आणे खरं बोललास तू, म्हणजे किती तू खरं बोललास याची प्रचिती करून देण्यासाठी हे वाक्य आहे. ठीक आहे. हे बघा, इथे त्यांनी तुम्हाला काय दाखवलं आहे, वीरगळ दाखवलेलं आहे. विविध राज्यकर्त्यांनी सोने, चांदी, तांबे या धातूचा उपयोग करून तयार केलेली नाणी इतिहासाची साधने म्हणून महत्त्वाची आहेत. अधोरेखित करा हे वाक्य. आता नाण्यांवरून श्रीमंती कशी कळते? नाण्यांवरून राज्यकर्ते कोण होते, त्यांचा काळ, राज्यकारभार, धार्मिक संकल्पना, व्यक्तिगत तपशील इत्यादींची माहिती मिळते. तसेच आर्थिक व्यवहार आणि आर्थिक स्थिती यांची माहिती मिळते. या काळातील धातुशास्त्राची प्रगती समजते. सोन्याचे नाणे, चांदीचे नाणे, तांब्याचे नाणे, पितळेचे नाणे आणि आपले लोखंडाचे नाणे. तर जे लोक श्रीमंत होते ते लोक सोन्याचे वापरत असत, जे जरा कमी श्रीमंत ते चांदी, तांबे अशा प्रकारे हे जे धातूचे नाणे असत त्याचा उपयोग व्यवहारासाठी केला जात असे. आणि त्या नाण्यांवरून समजायचं की कोणता राजा किती श्रीमंत आहे आणि कोणत्या राज्यामध्ये कशा प्रकारची परिस्थिती होती. या काळातील धातुशास्त्राची प्रगती समजते. म्हणजे धातुशास्त्र म्हणजे धातू आहेत ना, हे तांबे, सोने, पितळ वगैरे. सम्राट अकबराच्या नाण्यांवरील राम सीतेचे चित्र किंवा हैदर अलीच्या नाण्यांवरील शिव पार्वतीच्या प्रतिमा यावरून त्या कालखंडातील धार्मिक समन्वयाची जाणीव होते. बघा, हे बघा, हैदर अलीच्या नाण्यांवरती कोण आहेत तर शिव पार्वतीची प्रतिमा आपल्याला दिसते. आणि अकबर जे आहेत त्यांच्या ह्याच्यामध्ये राम सीतेची प्रतिमा आपल्याला दिसते. आणि हे जे नाणे आहेत ते पेशवेकालीन नाणे आहेत. तर यावरून त्यांचं जे धार्मिक समन्वयाची जाणीव होते. पेशव्यांच्या नाण्यांवर अरेबिक किंवा पर्शियन भाषेचा वापर होत असे. आणि हे जे होते पेशवे त्यांच्या नाण्यांवरती हे बघा पर्शियन आणि अरेबिक भाषांचा उपयोग केला जात असे. हे नाणे कोणते होते? पेशवेकालीन होते. यावरून त्या काळातील भाषा व्यवहार समजतो. ठीक आहे. शिलालेख म्हणजे दगडावर किंवा भिंतीवर कोरलेले लेख. उदाहरणार्थ तंजावर येथे बृहदीश्वर मंदिराच्या परिसरातील लेख. चालुक्य, राष्ट्रकूट, चोळ, यादव या राजांच्या काळात कोरलेले अनेक शिलालेख मिळालेले आहेत. शिलालेख हा इतिहास लेखनाचा फार महत्त्वाचा आणि विश्वसनीय पुरावा मानला जातो. आता शिलालेख म्हणजे दगडांवरती कोरून लिहिलेलं लेख. तर दगडांवरती लिहिलेलं सहसा मिटत नाही.
त्यामुळे त्या काळामध्ये कोणत्या प्रकारची भाषा लोक वापरायचे, कशा प्रकारची त्यांची बोली होती, कशा प्रकारचे त्यांचे विचार होते, त्यावरून आपल्याला कळतो, म्हणून त्याला महत्त्वाचा आणि विश्वसनीय पुरावा मानला जातो. त्यातून भाषा कोणती आहे, त्यांची लिपी म्हणजे लिहिण्याची पद्धत कोणती आहे, लिहिण्याची भाषा कोणती आहे, समाज जीवन यांसारख्या बाबी समजायला मदत होते. अधोरेखित करा. तांब्याच्या पत्र्यांवर कोरलेल्या लेखांना ताम्रपट म्हणतात. अधोरेखित करा. ताम्रपटांवर राजाज्ञा म्हणजे राजाने दिलेली आज्ञा, निवाडे इत्यादी प्रकारची माहिती कोरलेली असे. आता एखाद्या ह्याच्यामध्ये कायदे बनवले ते आणि काय काय आज्ञा होती, तर ते ताम्राच्या ह्याच्यावरती लिहून ते लोक पाठवत असत, तर ते पुरावे नष्ट होत नाहीत. माहीत आहे का तुम्हाला, चैत्य, विहार, मंदिरे, चर्च, मशिदी, अग्यारी, दर्गे, मकबरे, गुरुद्वारा, छत्री, शिल्प, विहिरी, बारवा, मिनार, गावकूस, वेशी, शस्त्रे, भांडी, दागिने, कपडे, कलाकुसरीच्या वस्तू, खेळणी, अवजारे, वाद्ये ही सर्व भौतिक साधने आहेत. बघा, भौतिक साधनांमध्ये कशा कशाचा समावेश आहे. आता यापुढे आहे लिखित साधने. लिखित साधने म्हणजे आपण लिहून ठेवलेली साधने. त्या काळातील देवनागरी, अरेबियन, पर्शियन, मोडी आदी लिपींची वळणे, विविध भाषांची रूपे, भुर्जपत्रे, पोथ्या, ग्रंथ, फरमाने, चरित्रे, चित्रे यांच्यावरून आपल्याला मध्ययुगातील महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांची माहिती मिळते. अधोरेखित करा हे वाक्य. कुठे कुठे काय लिहून ठेवलेलं आहे. देवनागरी म्हणजे आपली भाषा, मराठी बोलीभाषा, अरेबियन, पर्शियन, मोडी लिपी पण आहे. तर अधोरेखित करा हे वाक्य. तसेच खाण्यापिण्याचे पदार्थ, लोकजीवन, वेशभूषा, त्यांचे आचार विचार, सण समारंभ यांचीही माहिती आपल्याला मिळते. अतिशय महत्त्वाचा आहे हा पॅरेग्राफ. या सर्व साहित्याला इतिहासाची लिखित साधने असे म्हणतात. इतिहासाची लिखित साधने कोणती, तर हेच त्याचं उत्तर येणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे तक्ताही येऊ शकतो तुम्हाला. लिखित साधने म्हणजे राजदरबारातील कामकाजाची कागदपत्रे कोणती होते, न्याय, निवाडे आणि आज्ञापत्रे. ग्रंथ आणि चरित्र, वंशावळी, शकावली, परदेशी प्रवाशांची प्रवास वर्णने, पत्रव्यवहार आणि खलिते, बखरी, तवारीख. तर हा तक्ताही आला तरी तुम्हाला लिहिता आला पाहिजे. या काळात परकीय प्रवासी भारतात आले, त्यांनी आपली प्रवास वर्णने लिहिली आहेत. आता परकीय जे बाहेर गावातील जी लोक आपल्या भारतामध्ये फिरायला येत होते, ते लोक आल्यानंतर त्या लोकांना काय काय अनुभव आले आपल्या भारतामध्ये, तर त्या लोकांनी त्या लोकांच्या प्रवास वर्णनामध्ये सुद्धा भारताचा उल्लेख केलेला आहे. त्यात अल्बेरुनी, इब्न बतूता, निकोलस मनुची यांचा समावेश होतो. अंडरलाईन करा हे वाक्य. बाबराचे चरित्र कवी परमानंद यांनी संस्कृत भाषेत लिहिलेले श्री शिवभारत हे शिवचरित्र, तसेच विविध राज्यकर्त्यांची चरित्रे व पत्रव्यवहार यांवरून आपल्याला त्यांची धोरणे, प्रशासकीय व्यवस्था, राजकीय संबंध यांची उकल करता येते. आता त्या काळामध्ये जे काही लिहिलेले आपल्याला भेटलेले आहेत, ताम्रपत्रामध्ये, कुठे शिलालेखमध्ये भेटले आहेत, कशात तरी भेटलेले आहेत, तर त्याच्यावरून आपल्याला काय समजतं की त्यावेळेचे जे राज्यकर्ते होते त्या लोकांचा स्वभाव कशा प्रकारचा होता, चरित्र कशा प्रकारे होतं, त्यांचे पत्रव्यवहार कोणत्या पद्धतीने व्हायचे, कोणते धोरण असायचे त्या लोकांचे राज्यकारभार चालवण्यासाठीचे, तर त्यांची प्रशासकीय व्यवस्था कशा प्रकारची असते, त्यांचे राजकीय संबंध आपापसात कसे होते, प्रादेशिक कसे होते, याबद्दल आपल्याला माहिती मिळते. तवारीख किंवा तारीख म्हणजे घटनाक्रम. अल्बेरुनी, जियाउद्दीन बर्नी, मौलाना अहमद, याह्या बिन अहमद, मिर्झा हैदर, भीमसेन सक्सेना आदींनी लिहिलेल्या तवारीख उपलब्ध आहेत. 2-2 नावं लिहामध्ये विचारू शकतात तुम्हाला, तर 2 नावं तुम्ही ह्याच्यातली लिहू शकता. बखर हा शब्द खबर या शब्दावरून आला. आता हे ना रिकाम्या जागाभरामध्ये तुम्हाला 100% येतो, त्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवा.
बखर हा शब्द खबर या शब्दावरून आला. खबर म्हणजे बातमी. बखर हा महाराष्ट्रात निर्माण झालेला इतिहास लेखनाचा एक प्रकार आहे. बखरीतून तत्कालीन राजकीय घडामोडी. आता या बखरीमधून आपल्याला काय समजतं, तर त्या काळातील तत्कालीन म्हणजे त्या काळातील राजकीय घडामोडी, कशा प्रकारचा राज्यकारभार चालायचा, भाषा व्यवहार, कोणत्या प्रकारची भाषा ते लोक बोलत होते, सांस्कृतिक जीवन, कशा प्रकारची ते संस्कृतीचा त्या लोकांनी अवलंब केला होता, सामाजिक परिस्थिती कशा प्रकारची होती, का ते श्रीमंत होते का गरीब होते का मध्यमवर्गीय होते, इत्यादी बाबी कळायला मदत होते. मराठीतील अनेक बखरी घटना घडून गेल्यानंतर अनेक वर्षांनी लिहिलेल्या असल्याने त्यात अनेकदा ऐकीव माहितीवर भर दिल्याचेही आढळते. आता काय होते, एखादी घटना लिहिलेली नसते पण ती घटना घडून गेलेली असते आणि त्या काळातील एखादा माणूस असतो, तो बोलतो अरे बाबा मी होतो तेव्हा अशा अशा प्रकारे झालं, असे हल्ले झाले, अशा प्रकारे झालं, मग त्यांनी आले आणि त्यांनी वाचवलं, असं केलं तसं केलं. आता ते काय झालं, लिखित नव्हतं पण कुणीतरी बोललं म्हणून आपण ते लिहितोय. कळलं का तुम्हाला? ते पण किती अनेक वर्षांनी. आता ब्रिटिशांचे जेव्हा आपण गुलाम होतो त्या काळचे जर तुमचे आजी आजोबा असतील तर ते लोक सांगतील सुद्धा त्या लोकांना, पण त्यांनी सुद्धा तुरुंगवास काढला असेल, ते सुद्धा गेले असतील तुरुंगामध्ये आपल्या भारताच्या स्वातंत्र्यासाठी, पण त्यांचं नाव पण आलं नाहीये कुठेच. पण तुम्हाला त्यांनी सांगितलं की अरे आम्ही गेलो होतो, तर तुम्ही मग लिहून ठेवलं की अरे हा अरे माझे आजी आजोबा गेले होते. मग तुम्ही लिहिणार की अरे माझे आजी आजोबा असे असे ह्या तुरुंगात होते आणि मग ह्यानंतर त्यांची सुटका झाली, असं तसं जे काय आहे ते तुम्ही ऐकलं आणि ते तुम्ही लिहिलं, असं होतं ते. ठीक आहे. महिकावतीची बखर, सभासद बखर, 91 कलमी बखर, चिटणीसाची बखर, भाऊसाहेबांची बखर, खरड्याच्या लढाईची बखर या काही बखरी होत. रॉबर्ट आर्म, MC स्प्रेंगल आणि ग्रँड डफ या समकालीन पाश्चात्य इतिहासकारांचे ग्रंथही महत्त्वाचे आहेत. आता या लोकांनी लिहिलेले बखरी आणि हे जे इंग्रजी नावं आहेत त्या लोकांनी लिहिलेले ग्रंथ हे सुद्धा त्या काळात महत्त्वाचे होते. यावरून पहा, पोवाडे, आदिवासी गीते यांचा संग्रह करा. शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये त्यांचे सादरीकरण करा. आता नेहमी कॉमन आदिवासी गीत कोणतं, तर सगळ्यांच्या तोंडात एकच गाणं असतं, आम्ही ठाकर ठाकर, हो की नाही, या राणाची पाखर. आता ठाकर हे काय आहे, एक आदिवासी जमात आहे. मौखिक साधने, परंपरेच्या पिढ्यानपिढ्या संक्रमित होत राहिलेल्या जात्यावरील ओव्या, लोकगीते, पोवाडे, कहाण्या, दंतकथा, मिथके यांतून आपल्याला लोकजीवनाचे विविध पैलू समजतात. आता जात्यावरच्या ओव्या म्हणजे आता त्यावेळी कसं असायचं ना मुलांनो, आता आपल्याकडे काय घरघंटी आहे, चक्कीची गिरणी आहे, पण त्या काळी असं काहीच नव्हतं. तर बायका आहेत ना पहाटे 4 वाजता उठायच्या, कोंबडा आरवला की उठायच्या आणि मग जात्यावरती गहू दळायला बसायच्या. ज्वारी भाकरी बनवण्यासाठी ज्वारी बाजरी दळायला बसल्या की मग त्या टाइमपास म्हणून काय करायच्या, ओव्या गायच्या जात्यावरच्या, देवाचं नामस्मरण करायच्या, असं काही ना काही ते गात असायच्या. तर त्याला म्हणतात जात्यावरील ओव्या. लोकगीते म्हणजे त्या काळातील जी गीते होती ती, पोवाडे, कहाण्या, दंतकथा म्हणजे एक होता राजा, असं म्हणजे मला वाटतं काल्पनिक कथा असतील. मिथके, यातून आपल्याला लोकजीवनाचे विविध पैलू समजतात. यावरून आपल्याला समजतं की त्या काळातील जे लोकजीवन होते तर ते कशा प्रकारचे होते. अशा प्रकारच्या साधनांना इतिहासाची मौखिक साधने असे म्हणतात. तर हा चार्ट सुद्धा तुम्हाला येईल 99% परीक्षेमध्ये. मौखिक साधनांनी असे देतील बाण, तर लोकगीते, गाथा, श्लोक, अभंग, पोवाडे, म्हणी, कथा, मिथके. वरील 3 प्रकारच्या साधनांच्या आधारे इतिहासाचे लेखन केले जाते. आता बघा, 3 प्रकारची साधने कोणती, भौतिक, लिखित आणि मौखिक. इतिहासाचे एकदा लेखन केले तरी त्याविषयी संशोधन अखंडपणे चालू राहते. या संशोधनातून नवी साधने, नवी माहिती समोर येते. त्यानुसार इतिहासाचे पुनर्लेखन करावे लागते. आता समजा
एखाद्याने डायनोसॉर जे आहे त्याची हाडं भेटली, अरे बापरे एवढा मोठा होता डायनोसॉर नावाचा, तर त्याला पक्षी म्हणायचं का प्राणी म्हणायचं का काय म्हणायचं. तर एकाने ते शोध लावलं, मग त्याच्यावर दुसरा आला, त्याने आणखी काही शोध लावलं. तो म्हणा अरे नाही हे डायनोसॉर नसेल, हे अशा अशा जातीचं प्रकारचं हे जनावर असेल असं तसं म्हणून. ते कसं तर ते पुनर्लेखन होतच राहतं. ठीक आहे. आता उदाहरणार्थ आपल्या आजी आजोबांच्या काळातील, आई वडिलांच्या काळातील आणि आपल्या काळातील इतिहासाच्या पुस्तकांमध्ये काही प्रमाणात फरक घडल्याचे दिसते. आता बघा, जेव्हा आम्ही लहान होतो ना तेव्हा आम्हाला सुद्धा हाच धडा होता. अशाच प्रकारे आम्ही सुद्धा शिकलेलो आहोत. पण आजच्या युगामध्ये आपण जर विचार केला तर तुमचे आजी आजोबा जे आहेत त्या लोकांचा काळ फार वेगळा होता. आई वडिलांचा काळ म्हणजे आमच्या काळामध्ये मोबाईल फोन नव्हते. आमच्या काळामध्ये घरोघरी TV वगैरे नव्हते. मग हळूहळू त्याचं निर्माण झालं. कम्प्युटर तर माहितीच नव्हतं आम्हाला. तर साधा तो ट्रिंगवाला फोन, ब्लॅक अँड व्हाईट TV असला तर फारच तो मोठा आणि श्रीमंत माणूस म्हटला जात असे. तर आमचा काळ असा होता. आणि आता हा जो तुमचा काळ आहे तो फारच वेगळा आहे आणि फारच बदललेला आहे. आता या काळामध्ये कम्प्युटर आले आहेत, मोबाईल फोन आलेले आहेत. एक एक लहान पोराच्या हातात सुद्धा मोबाईल फोन पाहायला भेटतात आपल्याला आता. म्हणजे का पण पुस्तकामध्ये ह्यांनी सांगितले, पण भयंकर बदल झालेला आहे काळामध्ये. आमच्या आजोबांचा काळ अतिशय वेगळा होता. आमच्या आईवडिलांचा काळ फारच वेगळा होता. आमचा काळ फार वेगळा आहे आणि तुमचा काळ तर बापरे अतिशय वेगळा आहे. ठीक आहे. तर पुस्तकांमध्ये काही प्रमाणात फरक पडल्याचे दिसते. माहित आहे का तुम्हाला, तानाजीचा पोवाडा या पोवाड्याचा कर्ता तुलसीदास शाहीर आहे. या पोवाड्यात सिंहगडाच्या मोहिमेचे वर्णन आहे. आता सिंहगड जिंकण्यासाठी जेव्हा तानाजी गेले होते तेव्हा हा पोवाडा केला आहे. पोवाड्यात तानाजी, शेलार मामा, शिवाजी महाराज, वीरमाता जिजाबाई यांची सुंदर स्वभावचित्रे दिली आहेत. सदर पोवाड्यातील काही भाग येथे दिलेला आहे. मामा बोला या तो लागला 80 वर्षीचा म्हातारा, लगीन राहिले रायबाचे आणि मजला सांगावी माझ्या तानाजी सुभेदारा, जे गेले सिंहगडाला त्याचे पाठी रे पाहिले नाही पुढा रे पाहिले, ज्याने आंबा रे खाईला बाठा बुजरा लाविला, त्याचे झाड होऊनी आंबे बांधले, किल्ला हाती नाही आला, सिंहगड किल्ल्याची वार्ता काढू नको तानाजी सुभेदारा, जे गेले सिंहगडाला ते मरून शानी गेले, तुमचा सपाटा होईल असे बोलू नको रे मामा, आम्ही सूरमर्द क्षत्री नाही भिणार मरणाला. तर अशा प्रकारचे हा एक पोवाडातल्या काही कडवी आहेत. ठीक आहे. जर तुम्हाला ह्याची चाल लावता आली चांगल्या प्रकारे तर नक्की लावा. ठीक आहे. बोलते व्हा, ऐतिहासिक साधनांच्या जतनाचे उपाय सुचवा. आता जतनाचे म्हणजे काय, त्याचा कशा प्रकारे तुम्ही सांभाळ करणार, ऐतिहासिक साधनांचा कशा प्रकारे तुम्ही सांभाळ करणार याचे उपाय सुचवा. तर जी वास्तू आहे, जी इमारती आहे त्यांच्यावरती कोरलं नाही पाहिजे, तिकडे कचरा नाही टाकला पाहिजे, तिकडे घाण नाही केलं पाहिजे, थुकलं नाही पाहिजे, नावं कोरली नाही पाहिजेत आपली स्वतःची आणि आपल्या गर्लफ्रेंडची वगैरे पण नावं कोरून ठेवतात. असं कोणी दिसलं तरी सांगवायचं त्याला, अरे बाबा काय करतोयस, असं करू नकोस. ठीक आहे. ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन. ही सर्व साधने वापरण्यापूर्वी काही काळजी घेणे आवश्यक असते. त्याची विश्वसनीयता तपासावी लागते. आता ते कितपत खरं आहे ते पण तपासलं पाहिजे. आता तुम्ही आलात, मी बोलली काहीतरी एक प्राचीन वस्तू घेऊन या तुमच्या घरामध्ये असलेली, तर तुम्ही आणलात तुमचा एक चमचा जुना पुराणा करून, म्हणणार मॅडम बघा हा चमचा माझ्या पणजोबाच्या काळातील आहे, 200 वर्ष जुना. ठीक आहे. दिलं तुम्ही. हां, मी बोलले अरे वा पणजोबाच्या काळातील चमचा आहे, घेतलं मी. मग मी लॅबोरेटरीमध्ये पाठवला तो चमचा. मग कळला मला की आत्ता परवाच जाऊन घेऊन आले मार्केटमधून चमचा तो. मग ह्यावरून काय झालं, मी विश्वसनीयता तपासून बघितली की खरंच हा 200 वर्षापूर्वीचा आहे
का हा खोटं बोलतोय मला असं, ठीक आहे. तर त्याची तपासणी केली जाते. यांतील अस्सल साधने कोणती आणि बनावट कोणती ते शोधावे लागते. अंतर्गत प्रमाणके पाहून त्यांचा दर्जा ठरवता येतो. लेखकांचा खरे खोटेपणा, त्यांचे व्यक्तिगत हितसंबंध, काळ, राजकीय दबाव यांचाही अभ्यास करावा लागतो. आता एखादा लेख कुणीतरी लिहिलेला आहे, तर त्या लेखकाने खरोखर हे घडलेली घटना जशीच्या तशी लिहिलेली आहे का, तो माणूस त्याचा ज्याबद्दल तो लिहितो आहे तो त्याचा फार जवळीक होता आणि त्यांची फार चांगली मैत्री होती म्हणून त्याने त्याच्याबद्दल वाईट लिहिण्याच्या ठिकाणी चांगलंच लिहिलं आहे का, तो कोणीतरी राजकीय दबावामध्ये येऊन त्याने चांगलं लिहिलं आहे किंवा वाईट लिहिलं आहे. तर ते कितपत योग्य आहे, किती ते खरं आहे ह्याचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. ही माहिती ऐकीव आहे की त्यांनी स्वतः पाहिलेली आहे यालाही महत्त्व असते. आता एखादी गोष्ट कुणीतरी सांगितली आणि आपण ऐकली आणि लिहिली, ती गोष्ट वेगळी पडते. आणि आपण स्वतः पाहिली आणि मग ती लिहिली तर ती गोष्ट वेगळी असते. लेखनातील अतिशयोक्ती. अतिशयोक्ती म्हणजे ना, असं म्हणजे एक काहीतरी छोटीशीच घटना घडलेली असते, पायाला थोडंसं लागलं, खरचटलं, त्याचा पाय तुटला, त्याचे तुकडे तुकडे झाले आणि असं झालं आणि तसं झालं, मग ह्याला काय बोलतात? अतिशयोक्ती म्हणतात. प्रतिमा, प्रतीके, अलंकार यांचाही विचार करावा लागतो. त्या काळातील भेटलेल्या प्रतिमा, त्या काळातील भेटलेली प्रतीके जी काही आहेत किंवा त्यांचे अलंकार म्हणजे दागदागिने कोणते, किती वर्षाचे आहेत ते सुद्धा अभ्यास करावा लागतो. इतर समकालीन साधनांची ती माहिती पडताळून पाहावी लागते. आपल्याला मिळालेली माहिती एकांगी, विसंगत किंवा अतिरंजित असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता एखादी आपल्याला घटना कळली इतिहासातील, ती एकाच व्यक्तीने ठरवलेली असेल, काहीतरी आपली फेकमफाक केलेली असेल किंवा त्याला फार अजून इंटरेस्टिंग बनवण्यासाठी त्याच्यामध्ये आपल्या मनाने काहीतरी घातलं असेल, तर आपण ते नाकारू शकत नाही. त्यामुळे त्यांचा वापर करताना तारतम्य ठेवावे लागते. सदैव चिकित्सा करूनच या साधनांचा वापर करण्याची दक्षता घेणे गरजेचे असते. महत्त्वाचं आहे हे. इतिहास लेखनात लेखकाचा निपक्षपातीपणा आणि तटस्थता फार महत्त्वाची असते आणि हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो. अधोरेखित करा हे. तर यानंतर खाली आहेत प्रश्न आणि उत्तरे, तर ती आपण लवकरच सोडूया. आणि पुस्तकातून कशा प्रकारे तुम्ही प्रश्नांची उत्तरं शोधून लिहू शकता हे सुद्धा मी तुम्हाला शिकवणार आहे. आणि जर तुम्ही पहिल्यांदा पाहत आहात माझं चॅनल, आणि माझं चॅनल आहे मोफत, त्यामुळे बिनधास्त सबस्क्राईब करा, बेल आयकॉन टॅप करा, ऑलमध्ये जा आणि टॅप करा, म्हणजे माझे पुढचे जे आलेले व्हिडिओ आहेत त्याची माहिती तुम्हाला भेटेल. आणि दुसरे इयत्ता 1ली ते इयत्ता 10वीच्या मुलांसाठी मी व्हिडिओ अपलोड करत आहे, त्यामुळे सगळ्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना सांगा माझ्या चॅनलबद्दल, माझे लिंक पाठवून द्या आणि त्यांना सुद्धा सबस्क्राईब करायला सांगा, ठीक आहे. आणि माझं मोफत चॅनल असल्यामुळे तुम्हाला एका पैशाचाही खर्च येणार नाही. तर आता कशा प्रकारे आपल्याला अभ्यास करायचा आहे? एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ, ठीक आहे. तर आपल्याला एकमेकांची मदत करू. आता या करोना काळामध्ये आपल्याकडे दुसरा मार्ग नाही आहे, त्यामुळे आपल्याला एकमेकांची मदत केलीच पाहिजे, ठीक आहे. चला तर मग भेटूया लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये प्रश्न उत्तरांसह. तोपर्यंत बाय बाय. घरीच राहा आणि सुरक्षित राहा. नमस्कार, मी आहे शालिनी हुबलीकर आणि माझ्या हुबलीकर्स मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. पुष्कळ मुलांचं मला असं मेसेज आलेले आहेत, पालकांचे आणि शिक्षकांचे सुद्धा असे मेसेज आलेले आहेत की मॅडम प्लेलिस्टमध्ये जाऊन कशा प्रकारे व्हिडिओ सर्च करायचा प्लीज आम्हाला दाखवा. तर चला मग आज ती सुद्धा तुमची जी शंका आहे ती शंका मी दूर करत आहे, ठीक आहे. जेव्हा तुम्ही मोबाईल खोलता त्यावेळी तुम्हाला अशा प्रकारे चित्र दिसतं, ठीक आहे. त्याच्यामध्ये इकडे यूट्यूब दिसते तुम्हाला, तर या यूट्यूबवरती तुम्ही क्लिक करायचं. मग आलं असं यूट्यूबवरती, तर ह्याच्यामध्ये हे जे सर्च आहे ना, ह्या सर्च बटनला तुम्ही जेव्हा प्रेस करणार तेव्हा इथे सर्च यूट्यूब येणार. तेव्हा तुम्हाला जर टाईप, इकडे माझं नाव आता आलेलं आहे पण मी तुम्हाला तरी दाखवते
शालिनी असं तुम्ही टाईप केलं ना इकडे, शालिनी हुबळीकर पूर्ण टाईप करा, नाहीतर थोडं टाईप केलं तरी सुद्धा नाव येतं. तर आलं असं नाव की मग त्याला असं क्लिक करायचं. ठीक आहे. त्यानंतर आला माझं चॅनल इथे उघडलेला आहे. तर माझा हा जो फोटो आहे ह्या फोटोवर तुम्ही क्लिक करायचं. जेव्हा तुम्ही माझ्या फोटोवरती क्लिक करणार तेव्हा तुम्हाला इथे व्हिडिओ बघा दिसतंय ना, इथे प्लेलिस्ट. तर ह्या प्लेलिस्टवरती तुम्ही हे बघा क्लिक केल्यावरती आपल्याला इकडे आपले सगळे व्हिडिओ दिसत आहेत. तर बघा इथे सेकंड स्टँडर्ड ऑल सब्जेक्ट, थर्ड स्टँडर्ड आहेत. त्याच्यानंतर स्टुडंट स्पेशल नक्की बघा, तुम्हाला फार मदत होईल. हे खास मुलांसाठी आणि पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी मी अपलोड केलेले आहेत. फर्स्ट, ज्युनियर KG, 9th, 8th, 5th, 10th स्टँडर्डचे जे हिंदी आणि संस्कृत आहेत तुमचे कॉमन आहेत. प्लस हे जे निबंध लेखन आहेत, फॉर्मल लेटर, इनफॉर्मल लेटर्स बघा. ह्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा जाणार ह्याच्यामध्ये इंग्लिश एसे, माय हॉबी, हिंदी निबंध लेखन महात्मा गांधी आहे. मग त्याच्यानंतर इथे माझा आवडता सण एकलव्य, त्याच्यानंतर इंटरव्ह्यूचे क्वेश्चन्स असतात ना तुमचे ते आहेत. सूचना फलक तयार करा बघा, सगळं ह्याच्यामध्येच भेटेल तुम्हाला. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही सर्च करू शकता. बघा, आत्मनिर्भर भारत, मेरा खिलौना आणि पत्रलेखन आहे. त्याच्यामध्ये फॉर्मेट, स्वतंत्रता दिन, मागणी पत्र, छुट्टी के लिए अर्जी, सुई की आत्मकथा, सगळं आहे ह्याच्यामध्ये. त्यामुळे 10 ठिकाणी इथे तिथे जाण्यापेक्षा फक्त माझ्या या प्लेलिस्टमध्ये तुम्ही गेलात पत्रलेखनमध्ये तर एसे रायटिंग, लेटर रायटिंगमध्ये सगळं तुम्हाला भेटेल. ठीक आहे. आणि लाईव्ह स्ट्रीममध्ये सुद्धा मी मुलांना शिकवते. त्यासाठी सबस्क्राईब करून बेलचं आयकॉन टॅप करा. आता सबस्क्राईब कसं करणार, तर हे जे आहे ना सबस्क्राईबचं बटन, ह्याला सबस्क्राईब करायचं. मग इथे बेलचं आयकॉन येतं, मग त्याला क्लिक केलं ना तुम्ही तर माझे जे नवीन व्हिडिओज येतील ना त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला भेटतील. ठीक आहे. आय थिंक आता तुम्हाला समजलेलं आहे. आणि जर तुम्हाला माझ्या ह्याच्यामध्ये मेंबर व्हायचं असेल तर तुम्ही हे जॉईन बटन दाबलं ना तर ह्याच्यामध्ये काय काय ऑफर्स आहेत ते तुम्हाला समजतील. ठीक आहे. त्या हिशोबाने तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि माझे मेंबर बनू शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला प्लेलिस्ट बघायची असते. आणि इथे खाली तर तुम्हाला सगळे व्हिडिओ दिसणारच आहेत. आणि हे बघा शालिनी हुबलीकर चॅनल वगैरे पण भेटेल तुम्हाला. ओके. चला तर मग आय थिंक तुम्हाला आता प्लेलिस्ट कशा प्रकारे बघायचं समजलेलं आहे. त्यामुळे दुसऱ्या मुलांना सुद्धा फॉरवर्ड करा ज्यांना माहिती नाही. ठीक आहे. आणि शालिनी हुबलीकर चॅनल आणि हुबलीकर्स मराठी चॅनल दोन्ही सबस्क्राईब करून ठेवा. ओके. चला मग, ऑल द बेस्ट. बाय बाय.